गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलो आहोत आणि आजचा म्हणजे आमचा दिवस खूप दुसरा बेकार आहे. गेला, नुसतं बोरिंग. आम्ही कालपासून व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, आमचा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे. तर असंच विचार केला की आम्ही पण चॅनल स्टार्ट करावं आमचा आणि आमच्या लाईफमध्ये काय आहे ते दाखवावं. काय काय चालू आहे, आम्ही असंच कसं स्ट्रगल करतोय, काय करतोय. स्ट्रगल पण करतो आणि आपण हॅपी पण आहोत हा, हॅपी तर दोघंसोबत. आहे आपण. पण तर आपण हा शानेने काय केलं, हा सकाळी आधीच उठून मस्त हेअरकट वगैरे हेअरकट करून करून आला. आलो. सांगा कसं वाटतंय गाईज. आणि मला पण थोडंसं स्किन केअर हेअर कट वगैरे करायचं आहे, पण मी आत्ता नाही करणार, बघ मी नंतर करेल. आता शाणा करून आला आहे. आणि आज आम्ही काही असा प्लॅन नाही आहे ना आपला काय करायचं कुठे नाही, जायचं. फक्त आमची एक मैत्रीण येणार आहे हां, आमची फ्रेंड एक येणार आहे आम्हाला भेटायला आज. भेटायला आज. आणि तिने मला काल मस्त इंस्टाग्रामवरती एक पोटॅटोवाली बटाटा कोळीवाडा बटाटा समजी, जसं चिप्स. चना कोळीवाडा असतं ना तसं बटाट्याचंच काहीतरी ती रेसिपी मला दाखवत होती. बोलली आपण मस्त करूयात. तर मग ती येते आहे, तर त्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तिचा आय गेस चॅनल नाही आहे, पण आमच्या चॅनलवरती दाखवू आम्ही. अजून झोप येते. आणि बाकी आता आम्ही दिवसभरात काय करतो काय नाही तुम्हाला सांगू, ठीक आहे. आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला आमचा म्हणजे व्लॉग आवडतो की आवडतं का नाही नाही. आवडतं. बिकॉज आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे व्लॉगिंगचं. आम्ही जस्ट असंच काढायला स्टार्ट केलं आहे. बिकॉज आम्हाला वाटलं की आम्ही पण म्हणजे करू आमचं शकतो. लाईफचे एक मेमरीज पण राहतील व्लॉगिंग थ्रू, की आम्ही काय काय करतो आहे काय काय नाही. आणि प्लस आम्हाला पण बरं वाटेल जेव्हा आम्ही फ्युचरमध्ये बघू की आम्ही हे करायचो ते करायचो. आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे, आजकाल सर्व लोक ब्लॉगिंग काढतात. सो आम्ही पण असंच टाईमपास चालू केलं आहे ब्लॉगिंग काढायला. आणि आमच्या लाईफबद्दल सांगायचं झालं तर आमची जी लव्ह स्टोरी आहे, जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा आम्ही स्वतःहूनच सांगू तुम्हाला, एक त्याचा वेगळा व्हिडिओ बनवू आम्ही आमच्या लव्ह स्टोरीचा. आता ती आमचं सुरुवात लग्न आहे. कसं झालं, आम्ही लाईफमध्ये काय काय स्ट्रगल केले, त्याची सगळी माहिती, सगळी इन्फॉर्मेशन, सगळं त्याचा एक व्हिडिओ बनवू आम्ही, ठीक आहे. आणि सेकंड थिंग, आम्ही जॉबला म्हणजे जायचो, आम्ही BPO सेक्टरमध्येच काम करायचो, बँकिंग सेक्टरमध्ये दोघं पण. तर आता सध्या आमच्या जॉबमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आम्ही कंटिन्यू नाही करत आहोत. आम्ही घरीच आहेत दोघंजणं. मग जवळजवळ आता आम्हाला झाले 14-15 दिवस आम्ही घरी आहोत. सो आम्ही घरी बसून काय करावं म्हणून आम्ही विचार केला की आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करूयात. पण आम्ही आता कंटिन्यू चालू ठेवू. हां, जर आम्हाला ह्या म्हणजे यूट्यूब चॅनलवरती आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, आमचं म्हणजे ऑडियन्स वाढली, म्हणजे वाढेल पण असं नाही की नाही, ऑडियन्स वाढली पण, किंवा मग पुढे जाऊन आम्हाला प्रेम भेटलं, तर आम्ही अजून म्हणजे कंटिन्यू करत राहू व्लॉगिंग. बिकॉज मी थोडी शाय पर्सन आहे. आज एवढी बोलते आहे, मी बोलत नाही ॲक्च्युली. हा जास्त बोलतो आहे. खूप लास्ट आहे खूप. हां, पण काल त्यांनी मला थोडं मोटिवेट केलं, बोललं की एवढे लोक बनवतात ब्लॉगिंग, एवढं सगळं चालू आहे दुनियामध्ये. आणि बाकीचे कंटेंट तर तुम्हाला माहिती आहे, मुली किंवा मुलं कसे कसे करतात तरी ते लोक फेमस होतात. आणि आम्ही तर काय आमचा जेन्युइन दाखवणार आहोत की आम्ही आमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये काय करतो काय नाही. मी माझे स्किन केअर रुटीन पण दाखवेल. जसं तर माझी स्किन खूप डॅमेज झाली आहे, मी अजिबात काहीच करत नाही माझ्या स्किनवरती, पण मी करायला चालू करेल. व्लॉगिंगच्या निमित्ताने माझी स्किन पण क्लिअर राहील. तर हे आणि हा तुम्हाला फॅशन म्हणजे क्लोथ वगैरे त्याचे क्लोथिंग, व्हिडिओ, ड्रेसिंग कसा. ड्रेसिंग, आणि हा ॲक्टिंग पण छान करतो. सो उद्या बोलले ब्लॉग बघा. उद्या आम्ही चाललो उल्हासनगरला हिच्या आत्याकडे परत. आणि मी माझा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यात मी माझं जे रुटीन आहे संडेचे, माझे मित्रमैत्रीण आम्ही तिथं टिटोळाला खेळणार आहे क्रिकेट. मी तुम्हाला संडेला ती दाखवीन. उद्या आम्ही जाणार उल्हासनगर, तर उद्याचं पण बघा. माझे कोणी फ्रेंड्सच नाही आहेत माझ्या लाईफमध्ये. बघा, माझी कॉलेज टाईममधलीच एक फ्रेंड आहे, तीच आता UK ला असते ॲक्च्युली ती. तर ती आता म्हणजे इंडियामध्ये नाही, तर आमचं नॉर्मल इंस्टाग्रामवरती बोलणं होतं. बाकी तर माझे कोण फ्रेंड्स नाही आहेत. जो पण आहे तो हा आहे.
कसा आळस घेतोय. झोप आली जो अजून. पण आहे तो आहे आणि कसा भेटलेला आहे ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. सो तुम्ही राहा चॅनलवरती. आम्ही आमचे डेली व्लॉग्स आणि डेली जे पण आम्ही करतो ते दाखवत जाऊ. आता आम्ही जस्ट उठलोय, एक इंट्रो दाखवला तुम्हाला. आता पुढे आम्ही काय करू आम्हालाच नाही आम्हालाच माहिती. नाही माहिती. सो पण आमची फ्रेंड येणार आहे, तिचं मी रेसिपी दाखवेल माझ्या चॅनलवरती. हो. ठीक आहे. चॅनल दाखव आणि तिला आता तिलाच कॉल करतोय. बाय. बाय. निघालोय आता मोहिनीला घ्यायला. कोणाला पिकअप करायला. अब ये ट्रैफिक के बारे में क्या कहना चाहते हैं? मैं इतना शांत बैठून बसलो मेरी भी अच्छा नहीं तो मेरा बहुत वाह चटी हमला पगला दीवाना काय चटी हमला पगला दीवाना हो दे बाप रे कसं चटी हमला पगला तू काढू शकतो काहीतरी हां अशा याच्यातून. ए अरे काय क्रॉस करतो यो. अरे पाठी एवढं लाईन मध्ये ट्रॅफिक झाले तरी काय म्हणजे मला शेडून ना हेच राग येतं. किती चिडलाय तू. मला राग आलाय लिटरली. मला ट्रॅफिक मध्ये तुला पण माहिती आहे मला अजिबात आवडत नाही ट्रॅफिक एवढी. बरोबर. कोणाचं पण डोकं फिरेल ट्रॅफिकमध्ये जसं याचं फिरलं. किती लाल झालंय. आता आम्ही पोहोचलोय स्टेशन साईडला. आता आमची जी फ्रेंड येते आम्ही तिला पिक करणार आधी आणि मग आम्ही पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवू. पोहोचलो. आमची फ्रेंड आलेली आहे आणि आल्या आल्या ती कामाला लागली. ती करते पोटॅटो कोळीवाडा ना. तर आपण त्याची रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे तिने पोटॅटो चांगले काय केले छिलून घेतले. चिल्ले ना आपण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्यांना आपण अशा क्यूब्स मध्ये कापलेलं आहे आणि दोनदा चांगलं पाण्यातून धुवून घेतलं आहे. आता आपण ते बॉईल करायला ठेवूया. ठीक आहे. आपल्याला यांना फक्त 80%च कुक करायचं आहे आणि बाकीचं 20% आपण जेव्हा ह्याला फ्राय करू मसाल्यांसोबत तेव्हा करायचं. ठीक आहे. मग आता आपण बॉईल करायला ठेवतो. किती मिनटं? एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले बटाटे जे आहेत ते चांगले बॉईल होतील 80%. ठीक आहे. एकदम मीडियम फ्लेमवरती ना. येस मीडियम फ्लेमवर. ठीक आहे. हे झाल्यावर भेटू. बटाटे बॉईल झाले ना. आणि हे काय कसलं बनवलंय? हा मॅरिनेशन आपण बनवलेला आहे आलू कोळीवाड्यासाठी. सो ह्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे 3 टेबलस्पून दही आणि 2 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे बेसन. 1.5 टीस्पून मी ऍड केलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि बाकी जे आपले बेसिक मसाले असतात जसं लाल मिरची पावडर, मीठ घातलेलं आहे, काश्मीरी लाल मिरची, गरम मसाला, धने जिरे पूड आणि मी घातलेलं आहे आमचूर पावडर आणि लिंबू घातलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट सुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. ह्या कन्सिस्टन्सी मध्येच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे जेणेकरून ते प्रॉपर आपल्या बटाट्यांना चिटकून राहील. तर आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालूया. पण बटाटे घालण्याआधी आपण तेल गरम करायला ठेवूया. ओके. पण मी आजपर्यंत म्हणजे ते चना कोळीवाडा वगैरे ऐकलं होतं. हे पहिल्यांदा बनवताना बघतेय.
आणि ते पण मी असं कधी घरी वगैरे माझी मम्मी वगैरे नाही बनवत, कधी बघितलं नाही. तर फर्स्ट टाईम ही रेसिपी ट्राय करतो आहे आम्ही. म्हणजे मी तर माझे तर काहीच एफर्ट्स नाही आहेत, म्हणूनच करते सगळं. So, आता आपण हे चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडे पण लम्प्स नाही राहिले पाहिजेत आपले. एकदम प्रॉपर सगळं एकदम मॅश झालं पाहिजे त्याच्यामध्ये, कारण आपण त्याच्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे ना, तर त्याचे कधी कधी लम्प्स तयार होतात. सो जेवढं जास्त फेटता येईल आपल्याला फेटायचंय. हा, पण तुम्ही विस्करनी जर फेटलं ना तर ते अजून जास्त चांगलं फेटलं जातं. पण आता आमच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही स्पूननेच करतोय. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं जास्त त्याला फिरवतोय, जेणेकरून थोडेही लम्प्स नाही राहिले पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता मी कढई काढते, आपण तेल बॉईल करायला ठेवूया. येस. ठीक आहे. मध्ये तेल टाकतोय. एवढंच तेल घालायचं आपण जेवढ्यामध्ये बटाटे जे आहेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये बुडतील, एवढंच तेल आपल्याला घालायचं आहे. आणि एक स्पेशल टिप, तेलात थोडंसं आपण मीठ घालतोय. त्याने काय होतं? मीठ यासाठी की जेव्हा आपण फ्राय करतो ना काहीही, ते जे काही फ्राय करतो त्याला जास्त तेल राहत नाही. ओके. एकदम चिमूटभरच मीठ घालायचं, कारण आपण ऑलरेडी त्या मॅरिनेशन मध्ये आणि बटाटे बॉईल करताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं. त्यामुळे एकदम हलकंसं मीठ घालायचं, जेणेकरून तेल जास्त ऑब्झर्व करू नये आपल्या बटाट्यांनी. ओके, ये नया टिप सुना मैंने. तेल बॉईल होते आणि हे बटाटे आता ह्याच्यात टाकलेत ना मॅरिनेशन मध्ये. आता हे आपण हळूहळू मॅरिनेट करूया. माझ्याकडून ते थोडेसे जरा जास्त शिजले गेलेले आहेत बटाटे, त्याच्यामुळे. पण आपल्याला हे तुम्ही लक्षात ठेवा, बटाटे आपल्याला फक्त 80% बॉईल करायचे आहेत, कारण 20% ते फ्राईंग मध्ये तसेही शिजून जातात. आमच्या गप्पांच्या नादात दिले त्यांना 100% शिजवून घेतले. हा, आपण भेटलो की माहिती ना, लय गप्पा मारतो. बट स्टील ठीक आहे, ते तुटत नाहीयेत. बघा तुम्ही हे असं, आणि हाताने जेवढं मॅरिनेट करा तुम्ही बटाट्यांना, तर ते चांगले प्रकारे तुम्ही सगळीकडे त्या बटाट्यांमध्ये ते मॅरिनेशन टाकू शकता. कारण तुम्ही जर स्पून्सने कराल तर स्पून्सने बटाटे तुटण्याची शक्यता असते जास्त. ओके. हाताने कसं आपण त्याला प्रेमाने हँडल करू शकतो ना. सो हे हे बघा, चिकन मॅरिनेट केल्यासारखं ना. हा, आणि हा कोट आहे ना एकदम अलगतच कोट लावायचा आहे. खूप जाडसर पण नाही पाहिजे आणि खूप पातळही नाही पाहिजे आपल्याला. एकदम हे बघू शकता तुम्ही, हे अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला त्याला मॅरिनेट करायचं आहे. ओके. मस्त. तेल तापलं. आपलं बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे, तर आपण हळूहळू करून त्याच्यामध्ये बटाटे सोडूया आता त्याच्यामध्ये. येस, चांगलं तेल तापलेलं आहे आपलं. आपण गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे, कारण जेव्हा डीप फ्राय करतो तेल जेवढं जास्त गरम असेल तेवढे जास्त आपण जे काही फ्राय करतो ते जास्त क्रिस्पी होतात. फ्राय झालं. येस, आपली फर्स्ट बॅच फ्राय करून झालेली आहे. फुल चिकन सारखं वाटतंय आपण. येस, चिकन कोलीवाडा पण आपण अशाच सेम रेसिपी फॉलो करून आपण चिकन कोलीवाडा बनवू शकतो. काय नाही, फक्त बटाट्यांच्या जागी आपल्याला चिकन घ्यायचं आहे. ओके. आता मी फ्लेम जो आहे ना तो मीडियम वर केलेला आहे, कारण आपलं तेल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे. त्याच्यामुळे आपले बटाटे कोलीवाडा जळण्याची जळू शक्यता नाही. त्याच्यामुळे आपण फ्लेम आता मीडियम वर ठेवलेली आहे. असे एकदम अलगद हाताने तुम्हाला सोडायचे आहेत. फक्त ते घेताना पण थोडेसे ट्राय करा की तुम्ही जो मसाला खाली लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोट करत करत तुम्ही बटाटे उचला. याचा आता सुगंधच एवढा सुंदर येतोय ना, एकदम टेस्टी. म्हणजे कोणालाही करता करताच तोंडाला पाणी सुटेल असा वास आहे याचा. तसं तर हे लोक नॉन व्हेजिटेरियन आहे. दीपक आणि खाते नॉनव्हेज, मी नाही खात म्हणून स्पेशली माझ्यासाठी बनवलंय ना. कारण मला बटाटे खूप आवडतात आणि आशू नॉनव्हेज खात नसल्यामुळे मग म्हटलं चला बटाट्यांचंच काहीतरी करावं. कारण आय एम अ ह्यूज बटाटा लवर.
मला रोज बटाटा दिला तरी मी रोज बटाटे खायला रेडी असते. मी काल रात्री सुद्धा 11:30 वाजता बटाट्यांचे फ्राईज बनवून खाल्लेले आहेत घरी. वाव. ओके. जेवढी तुमच्या कढईमध्ये स्पेस आहे ना तेवढे तुम्ही बटाटे त्याच्यामध्ये घालून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला जास्त बॅचेस याचे करावे लागणार नाहीत आणि जास्त जर बॅचेस झाले तर तुमचा वेळही जास्त जाईल. बघा आपल्याला जेवढा त्या तेलामध्ये जागा होती आपण तेवढे बटाटे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आत्ताच आपण त्याला हलवणार नाही आहोत, त्याला आत्ताच जस्ट आपण पोर केलेले आहेत तेलामध्ये, त्यामुळे थोडंसं आपण त्याला शिजू देऊया आणि थोडेसे जेव्हा जरी क्रिस्पी झाले ना की मग आपण त्यांना पलटून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी ते व्यवस्थित क्रिस्पी होतील. ओके. शिजलेले दाखव. मस्त. हे तर शिजतायत. येस. सो आता आपण थोडेसे बघा थोडंसं एकदम हलक्या हाताने आपण त्यांना हलवूया. बघू शकता एकही आपला बटाटा खाली चिटकलेला नाहीये. आणि यामध्ये सुद्धा तुम्ही ऑइल बघू शकता, बटाट्यांवर काहीच ऑइल दिसत नाहीये कारण आपण त्याच्यामध्ये आधीच मीठ घातलेलं होतं. नाईस टिप. मी पण आता नेक्स्ट टाइम ट्राय करेन. काय पण म्हणजे जर ऑइल काहीही फ्राय करायचं असेल, म्हणजे काही अगदी तुम्ही रोजचे खाण्यासाठी, आता जसं थंडी चालू आहे तर थंडीमध्ये साहजिक आपल्याला काही ना काहीतरी फ्राय करण्याचे पदार्थ जसं बटाटे वडे झाले, बटाट्यांचे भजे, कांदी भजे झाले किंवा काहीही तुम्ही इतर गोष्टी फ्राय करताय ना तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घाला तेलामध्ये, जेणेकरून आहे ना जे पदार्थ आपण तळतोय ते कमी तेल ऑब्झर्व करतं आणि आता जास्त तेल खाणंही चांगलं नसतं, त्याच्यामुळे ही टिप नेहमी लक्षात ठेवा. तरी मॅगी मसाला सगळीकडे घालूया आपण, मग नंतर तो आपण मिक्स करू शकतो. आमच्याकडे कोथिंबीर नव्हती ना, आता कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा कोथिंबीर डायरेक्ट फ्राय करताना त्या मॅरिनेशन मध्येच घालायची कापून, एकदम बारीक कापून. कोथिंबीरीने सुद्धा खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर नव्हती त्यामुळे मग मी धनेपूड सुद्धा यामध्ये टेस्ट साठी घातलेली आहे. ओके. तर एवढं सफिशियंट आहे. आपण थोडासा मॅगी मसाला ठेवलेला आहे आणि आपली फायनल टच एकदम छान. हा तुम्ही मग सॉस सोबत किंवा तुम्ही हे मेयोनेज सोबत किंवा एक छानसं हिरवी पेस्ट तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही पुदिना, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडीशी दही घालू शकता. हे सगळं एकत्र मॅरिनेशन बनवून तुम्ही छान चटपटीत अशी तिखट चटणी बनवून ह्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. ओके. हॅलो गाईज, आता आमचा डे 2 आहे. जी माझी फ्रेंड आली होती मोना, आम्ही काल मस्त एन्जॉय केला आणि आता ती चालली आहे तिच्या घरी. येस. आणि हा बघा, हाय गाईज. आणि आता आम्ही चाललो आमच्या आत्याकडे. हा दीपक बनलाय डाकू. हा. पण एवढा सुपडा डाकू आहे ना हा, तो घाबरणार नाही. आम्ही आता चाललोय. खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही तिघांनी सुद्धा. काल थोडे भांडलो पण आम्ही तिघं नाही, म्हणजे आम्ही दोघी मिळून दीपकशी भांडलोय. आणि ॲज युजल मी नकाम मागलेला. दोनों मियां बीवी डाकू बन के घूम रहे हैं. एक अकेली इनोसेंट. आता आम्ही चाललो आमच्या आत्याकडे उल्हासनगरला. आता तिकडे काय करतोय काय माहिती, आमचे दिवस असेच चालू आहेत. सो ठीक आहे. कसं आहेत पब्लिक? म्हणजे लोकांना माझा हेअरकट नाही आवडला, काय माहित का? बस कट केलाय. काय करू, केस लवकर येत नाही. टाकी फुल कर. पावर आहे का? हा काय नॉर्मल ना? ये भी दिखाना.
खाते काय खाते? पाणीपुरी. 2 प्लेट पाणीपुरी द्या ना. दीपक खातोय पाणीपुरी. मी पण खाते. जाम भूक लागली. आता घेतलं मंचुरियन. कसं आहे? खा, मी पण खातो. गाईस आता आम्ही इथं आलोय. थोडा पिऊ. तुला कोणता हवं आहे? काय बनवतोय? मी माझ्यासाठी घेतलंय जलजिरा सोडा. तुला काय हवं आहे? बघा आता मॅडमच्या हुकूम बघा. काय हवं आहे मॅडम? काय विचार करताय? कोणता घेऊ? अरे एवढा विचार. अरे सदम्यात गेली. अरे बघ वाचतीये मेन्यू आहे बाई, इथं मेन्यू दिसत नाही काय? बघा आता काय मेन्यू आहे. ब्लूबेरी, वर्जिन मोटो, ग्रीन ॲपल, क्रीम गवावा, रास्पबेरी, जाफरन, वॉटरमेलन, कालापत्ता, मँगो, ऑरेंज. लवकर काय टाइम आहे का? टाइमपास आहे. हाँ भाई इसको कौन सा लाइम एंड मिंट है वो दे दे. हा डोंबिवली साईडला. बघा हिच्या बहिणीचा फोन आलाय. चपाती नको. नाही दीपक खातो. तू चपाती खाणार का दीपक? हा हा बोल. एक चपाती. एकच खा, जास्त नाही खाणार. हा ठीक आहे बनवून. आमचं झालं शरबत रेडी. आणि आता गाडी चालवता पिल्लो. झालं तुझं सरबत रेडी. आता गाडी चालवता पी. त्याचं नाव काय? जलजिरा सोडा. आणि हा माझा लायमन मिंट. चला मला खूप थंडी वाजते आणि मला पण थंडी वाजते म्हणून तुम्ही मला बघा ना पूर्ण लहान पोरासारखं असं एकदम जसं की लहान पोरगाला कसं बांधलं तसं मला बांधून ठेवला. वा ठीक आहे ना, पण थंड से बचाव. आता आम्ही पोचलो डोंबिवलीला. आता उल्हासनगरला मला अजून मोस्ट ऑफ किती 25 मिनिट्स लागेल. डायरेक्ट आम्ही घरी पोचू. ट्रॅफिक खूप. ट्रॅफिक आमचं कधी पाठला सोडत नाही. आम्ही जेवढा पण ट्राय करतो केव्हा पण ट्रॅफिक नाही भेटणार तरी पण चला ट्रॅफिक भेटतो. छोटा बाबू. मला का टिक्का पण भेटला आहे. पण आमच्या लाईफमध्ये ना एवढं आम्ही स्ट्रगल केलं ना, एकमेकांनी खूप स्ट्रगल केलं. स्कूटीवर फिरायचो. आता आम्ही पुन्हा बोल. ऐकायला नाही आलं. मी बोलतोय की आपल्याला किती स्ट्रगल आपण केलं दोघांनी. आपण किती भेटायला पण आपल्याला जमायचं आहे. एक ऑफिस असायचं, ऑफिस आहे आम्हाला. ही मला 2022ला ऑफिसमध्ये भेटलेली. तेव्हापासून आम्ही जोडीला आहे. आमचे की लग्न पण केलंय आम्ही. हा लग्न पण केलं आहे जोडीला म्हणजे आता आहेत का जोडीलाच आहे ना. मग आम्ही कोर्ट मॅरेज केलंय. कोर्ट मॅरेज केलं आहे कारण की थोडा फॅमिली इश्यूज होता त्या रिगार्डिंग. पण आता सगळं सॉर्टेड आहे. पण तरी बोलतात ना की जेव्हा घर संसार करायचं असतं ना ते स्ट्रगल आम्हालाच माहिती आहे की कसं करतो आम्ही, कसं जगतो आहे. आमचं पण खूप म्हणजे बोलतो ना आम्ही पण टेन्शन घेतो पण आम्ही दाखवत नाही का, कारण की टेन्शन घेऊ काय होणार नाही. त्यापेक्षा आम्ही काय करतो नवीन सुरुवात करतो. काहीतरी नवीन होईल. नेहमी आपण काय विचार करतो हे होणार. आम्ही खूप टाईम आमचा प्लॅन पण खूप चांगलं विचार करतो इकडे जायचं ते पण आमचं कॅन्सल होतं. आता बघू शकताय एवढा चालू
एक तर एवढं चांगलं आहे की माझी साथी जर माझ्या जोडीला चांगली भेटली बस. कारण की त्याने मला खूप खूप म्हणजे खूप बोलतात ना, खूप सपोर्ट केला आहे. आता आमच्या इथं पण फिरवा यावर्षी नव्हतं रे, नव्हता पण खूप लवकर संपलेला आहे. आता आपण कुठे पोहोचलोय? पोहोचलो आत्याच्या इथे. यात पोहोचलोय आता आम्ही. बघू आता ती काय करत असते. तिचा नाही व्हिडिओ. मग ही वाली माझी. बिंदू बिंदू ती तुझा व्हिडिओ काढते. तुला काय होतं मी तिचा व्हिडिओ काढते ते? नो बघ बिंदू बघ काय करते. हे बघ बघ मला कशी कशी बोलते.